बीड जिल्ह्याच्या नावानं वर्तमानपत्र आणि मीडिया, बीड जिल्हा तसा गुंडगिरीचा जिल्हा, गुंडांचा जिल्हा नाही असं मी मानतोय. बोटावर मोजण्यासारखे 2-4 गुंड जर सोडले असतील ते गुंड, परंतु हा जिल्हा नाना म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलापासून ते गोपीनाथ मुंडे पर्यंत असणाऱ्या सभ्य लोकांचा सुद्धा हा जिल्हा आहे. तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत ज्यांच्यावर कसलेच गुन्हे नाहीत अशा लोकांचा सुद्धा हा जिल्हा आहे. सर्वसामान्य माणसं इथं राहतात. त्या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रशासनाला माझी एक विनंती आहे, गेवराई, माजलगाव आणि परळी हे वाळूचे घाट प्रशासनानं सुरू केलेले आहेत आणि वाळू माफिया जर वाळू काढायला निघाले तर गुंडगिरी, दबंगिरी, लोकांना मारून टाकणे, चिरडून टाकणे, मर्डर करणे असे प्रकार वाढणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20-25 टेंडर निघालेले आहेत वाळू घाटांचे. द्या, वाळू घाटाचा महसूल शासनाला मिळालाच पाहिजे. परंतु शासनाच्या ज्या 3 अटी आहेत वाळू घाटावाल्यांच्यासाठी, त्या 3 अटी शासनाने त्यांच्यावरती सांगितल्या पाहिजे, लादल्या पाहिजेत नव्हे, त्याचा काटेकोर पालन केलं पाहिजे. नंबर 1, जो वाळू घाट सुरू करायचा आहे त्या वाळू घाटावरती लाईव्ह कॅमेरे सुरू झाले पाहिजेत. ते त्याच्यातच आहे, म्हणजे त्यांच्या अटीमध्येच आहे लाईव्ह कॅमेरे. आणि गाड्यांना GPS, ही गाडी कुठं जाते त्याची नोंद कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस आणि डेप्युटी कलेक्टर ऑफिस, संबंधित वेगवेगळे अधिकारी त्यांच्याकडे त्याची नोंद असली पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की कलेक्टर साहेबांनी त्या हॉलमध्ये ते CCTV लावला पाहिजे की या गाड्या कुठं जातात, लोकांनाही दिसलं पाहिजे की या गाड्याचा व्यवहार कसा होतोय. ही नंबर 1 माझी मागणी आहे. नंबर 2, दुसरी नंबरची माझी मागणी आहे घाटाच्या संदर्भामध्येच मशिनरी अलाउड नाही. मजुरा करवी गाड्या भरल्या गेल्या पाहिजेत, वाळू भरली गेली पाहिजे. यंत्र सामुग्री, पोकलायन, JCB अलाउड नाही. त्याच्यावरती नियंत्रण जिल्हाधिकारी आणि त्यांच्या महसूल खात्यानं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि नंबर 3, ओव्हरलोड गाड्या आहेत. ओव्हरलोड गाड्या म्हणजे 4 ब्रासपेक्षा जास्त त्या गाडीमध्ये वाळू भरता येणार नाही. 4 ब्रास पेक्षा जास्त अर्धा ब्रास जरी भरली तर त्याला 2 लाख रुपये दंड आहे त्या गाडीला. अशा पद्धतीचे माझ्या 3ही मागण्या जर जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात राबवल्या की ज्या मागण्या माझ्या काही म्हणजे मागण्या नाहीत, ह्या जी तुम्ही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्ती राबवल्या पाहिजेत. त्या राबवल्या तर माजलगाव, गेवराई आणि परळी या वाळू घाट घेणाऱ्यांची गुंडगिरी, ट्रक चालवणाऱ्याची गुंडगिरी, वाळू माफियावाल्यांची गुंडगिरी त्याच्याशिवाय थांबणार नाही. नाहीतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफियांच्यामुळं अनेक जण कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील. आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करू द्यायचे नसतील तर 3ची अटी त्यांच्याकडून वधवून आणि त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजेत असं माझं मत आहे. आपल्याला याच्यावर काय बोल. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. या पाठीमागचं गणित आहे आणि या सगळ्या जागा ज्या आहेत त्या गायरानाच्याच वापरल्या जातात. एकीकडे शासन सर्वसामान्यांना गायरान घेण्यास विरोध करते, परंतु अशा कंपन्यांना मात्र पायघड्या घालून हे गायरान दिले जाते. नाही, याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे.
मागासवर्गीयांनी म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांनी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनीवरती अतिक्रमण करून 89च्या अगोदर अतिक्रमण करून कोणी 76ला केलं, कोणी 72ला केलं, कोणी 1978ला केलं. असे गायरानं बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण गायरानावरती जमिनीवरती ताबा घेण्याचं काम अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्तांनी केलं. आणि शासनाचा निर्णय होता 1991चा निर्णय होता की 90च्या पूर्वी ज्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेत ते गायरान जमिनी ज्यांनी अतिक्रमण केले त्या कास्तकऱ्यांच्या नावानं अतिक्रमण शासनानं त्याच्या नकला आणि त्यांचं नाव नोंदवून त्यांचं वाटप जमिनीचं केलं पाहिजे. असा GR असतानाही शासनानं अर्धवट जमिनी लोकांच्या नावानं केल्या आणि 70% लोकांना तुमच्या तोंडाला पानं पुसली आणि 70% लोकांनी गेल्या 50 वर्षापासून ज्या जमिनीवरती अतिक्रमण करून जमिनी ताब्यात घेतल्या आणि ते कास्त करून लोक स्वतःचा उदरनिर्वाह करतात. तो उदरनिर्वाह करतात आणि त्या उदरनिर्वाहामध्ये लोकांना त्याच्यापासून त्यांच्या पोटापाण्यावरती लात मारण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि सरकार खोटं बोलतंय. आणि सरकारने या ऊर्जा कंपन्या ज्या सोलर कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये पोहोचण्याचं काम केलेलं आहे. जे मागासवर्गीय आहेत त्यांच्या जमिनीवरती या सोलर कंपन्या आणून त्यांची भाडगिरी सुरू केलेली आहे. ऊर्जा कंपन्यांची किंवा सोलर कंपन्यांची भाडगिरी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये राजकीय नेते सुद्धा आहेत. माझं म्हणणं असं एवढंच आहे, राजकीय नेत्यांच्या आणि शासनाच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं ऊर्जा कंपन्या इथं आलेल्या आहेत, सोलर कंपन्या इथं आलेल्या आहेत. आणि आमचं म्हणणं आहे की आता 1990 पूर्वीच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या शेतावरती त्यांच्या जमिनीवरती कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोलार कंपन्या उभा राहू देणार नाहीत. अशा पद्धतीचं आम्ही सर्वांनी संघटितपणे आता निर्णय घेतलेला आहे. बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे. येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात. संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे एकता नगर, जालना रोड, बीड. माजलगाव तालुक्यात आहे, धारूर तालुक्यामध्ये आहे, आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पाटोदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. जिथं जिथं गायरानाचे हब आहेत म्हणजे गायरान मोठ्या प्रमाणात आहे तिथं गोरगरिबाचं गायरान काढून घेण्याचं काम सरकारच्या मार्फत या सोलर कंपन्या करत आहेत, या ऊर्जा कंपन्या करत आहेत. आपली भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये काय असणार तुमचं पाऊल प्रामुख्याने? नाही, आम्ही आता याच्या विरोधामध्ये तर सुप्रीम कोर्टातच जाणार आहोत. परंतु एक शासनाला इशारा आम्ही देऊ इच्छितोय की जर अशा पद्धतीनं गोरगरिबाच्या पोटावरती जर तुम्ही मारणार असाल तर शासनाच्या विरोधात आम्हाला भूमिका घ्यावी लागेल आणि शासनाच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभा करावं लागेल. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07. तोच माझं म्हणणं आहे की वाळू माफियाकडून लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही, शासनाकडूनही वाळू माफिया मिळू देत नाहीत. इंदिरा आवास असेल, रमाई आवास असेल किंवा पंतप्रधान योजनेतले घरं असतील ते मात्र ठप्प आहेत. लोकांच्या बिल्डिंग मात्र वाळूचा ठेके बंद असताना सुद्धा लोकांच्या बिल्डिंगवरती बिल्डिंग चढलेल्या आहेत. या 3 वर्षात जेवढ्या बिल्डिंग झाल्या नाहीत तेवढ्या 10 वर्षामध्ये बिल्डिंग झालेल्या नाहीत, तेवढ्या 3 वर्षामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ वाळू ही चालू आहे, चोरून वाळू चालू आहे, वाळूचे ठेके वाळू माफियाकडून चालू आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलं गायरानाबरोबरच प्रकार होत आहेत. काय नेमकं या विरोधात तुमची रस्त्यावर लढाई कशा पद्धतीने? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की गेल्या 1-2 वर्षापूर्वी इथं पवनचक्क्या आल्या. पवनचक्क्यातून गुंडगिरी तयार झाली, दादागिरी सुरू झाली, लोकांना मारून टाकण्याचे प्रकार झाले.
त्याच पद्धतीनं या ऊर्जा कंपन्याच्या मार्फत लोकांवरती दहशत निर्माण करून लोकांना ठार करण्याचं काम सुद्धा गुंडांच्या मार्फत होणार आहे. आणि असं होणार असेल तर आम्ही रस्त्यावरची लढाई म्हणजे कलेक्टर ऑफिसला घेराव घालण्याचं काम आम्ही करू, तहसील ऑफिसला घेराव घालण्याचं काम आम्ही करू, कलेक्टरला घेराव घालू, तहसीलदारांना घेराव घालू, डेप्युटी कलेक्टरला घेराव घालू. परंतु अशा पद्धतीचं लोकांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाहीत आणि लोकांच्या जमिनी हडपू देणार नाहीत.